नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. स्वप्न MBBS 2025 चे ह्या सदराखाली आज आपण एक महत्त्वपूर्ण आणि ॲडमिशनच्या पहिल्या टप्प्यावरच्या गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ नवीन पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याला कोणाला 2025च्या UG नीटची प्रोसेस बद्दल माहिती हवी किंवा काही प्रोसेस माहिती करून घ्यायची असेल त्यांना ही लिंक पाठवून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक टप्प्याटप्प्याला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे. ती शेवटपर्यंत तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कारण की हा जो आपण आज ज्या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत, हा विषय खूप महत्त्वपूर्ण आहे, जो की तुमच्या ॲडमिशनचा पहिला टप्पा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही हे शेवटपर्यंत पहा. जर आज आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी व पालक मित्र, तर चर्चा करणार आहोत की ऍडमिशनसाठी जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहे, जे बिफोर एक्झाम आणि आफ्टर एक्झाम जे आहेत, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत की बिफोर एक्झाम आपण कुठले डॉक्युमेंट आपल्याकडे कलेक्ट करायला पाहिजेत, ते कुठल्या प्रोसेसला उपयोगी पडतात, जे 15% पडतात का 85% पडतात, ह्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. एक्झामच्या नंतर कुठले डॉक्युमेंट आपण कलेक्ट करून ठेवायला पाहिजेत, कुठले डॉक्युमेंट ॲट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन अपलोडसाठी लागतात, हे पण महत्त्वाचे पाहिजे. त्या डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी कधीपर्यंत असायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टीवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी व पालक मित्र, तर आजच्या व्हिडिओला चालू आपण चर्चा करू की स्वप्न MBBS 2025 या सदराखाली ऍडमिशनसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे कुठले, ह्या विषयाच्या आपण आज चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी व पालक मित्र, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2025 ची जी काही एक्झाम येऊ घातलेली आहे 4 मे रोजी, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट म्हणजे कुठले. तर आपण रजिस्ट्रेशन जे आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये जे केलेलं आहे, 7 फेब्रुवारी ते 7 मार्च आपण दरम्यान जे काही आपण रजिस्ट्रेशन केलेले आहेत, ह्या रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला जे काही डॉक्युमेंट तुम्ही स्वतःकडे सध्या ज्यावेळेस रजिस्ट्रेशनला लागत होते ते आपण अपलोड करताना जे काही 10वीच्या 12वीच्या मार्कशीटचं जे काही आपण डिटेल्स टाकलेले आहेत ते तर लागणारच आहेत. तर सुरुवात करू आपण की महत्त्वाचे जे काही तुमचे डॉक्युमेंट लागणार आहेत. तर आपण आज चर्चा करणार आहोत की 15 आणि 85% यासाठी लागणारे जे काही कॉमन डॉक्युमेंट्स आहेत, त्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट आहे तुमचं नॅशनॅलिटी. हे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट कुठून काढलं जातं, तर हे तुमचं जे काही रहिवासी आहे एरियात, जे काही तहसील आहे, त्या तहसीलच्या अंतर्गत किंवा सब डिव्हिजनल ऑफिसरच्या अंतर्गत तुम्ही हे डॉक्युमेंट तुमचं काढू शकतात. तर ह्या डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी किती असते नॅशनॅलिटीची, तर ह्या डॉक्युमेंटची मिनिमम व्हॅलिडिटी 15 इयर्स म्हणजे 15 वर्ष असते. दुसरं डॉक्युमेंट म्हणजे कुठलं, एज आणि डोमेसाईल. एज आणि डोमेसाईलचं हे दोन्ही डॉक्युमेंट एकत्र येतं. हे दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला कुठं भेटतात, तर हे तहसीलमध्ये आणि किंवा सब डिव्हिजनल ऑफिसमध्ये हे दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला भेटतात. किंवा हे जे दोन्ही डॉक्युमेंट आहेत, दोन्ही डॉक्युमेंटचं एकत्रित डॉक्युमेंटही तुम्हाला भेटलं जातं. एज, नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल हे तिन्ही प्रकारचं डॉक्युमेंट असतं. हे डॉक्युमेंट तुम्ही आत्ताच काढून ठेवा. असं काही कंपल्शन नाही की एक्झामच्या नंतर काढलं तर काहीही होतं का, तर काहीच परिणाम होत नाही पालक मित्र. तर हा आत्ता जर काढून ठेवलं, कदाचित तुम्ही एक्झामच्या नंतर ह्या प्रोसेसला जर गेलात, तर कदाचित जी काही आपण पोर्टलवरनं वेबसाईटवरनं करतो, तिथं आम्हाला जुना आलेला अनुभव सांगतो की कधी कधी पोर्टल साईट बंद पडते, खूप उशीर लागतो, मग पालकाची आणि विद्यार्थ्याची धावपळ होती. तर ही धावपळ न होण्याकरता आपण आत्ताच हे डॉक्युमेंट तहसील मधले काढून घ्यावे. तिसरं डॉक्युमेंट म्हणजे लागतो कुठलं, तर तुमच्या कॅटेगरीचं. जे विद्यार्थी कॅटेगरीला बिलॉंग करतात, तर कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करतात, तर ACBC ला असतील, कुणी EWS ला असतील, कुणी OBC असतील, कुणी VJ असतील, कुणी NT मध्ये असतील, SC ST ह्या कॅटेगरीमध्ये जे असतील, किंवा SBC मध्ये कोणी असतील, तर यांनी आपलं कॅटेगरीचं सर्टिफिकेट कुठनं काढायचं, तर हे पण तहसील मधनच काढायचं विद्यार्थी पालक मित्र. त्याला सोबत तुम्हाला त्याची नॉन क्रिमिलियरची जी काही सर्टिफिकेट लागतं, हे पण तहसील मधनच काढायचं असतं. नॉन क्रिमिलियरची व्हॅलिडिटी तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंट इश्यू होतं तिथून पुढे ते 3 वर्ष चालतं. त्याच्यामुळे तुम्ही गेल्या वर्षी ज्या रिपीटर विद्यार्थ्यांनी काढला असेल, तर त्याच्या खालच्या लाईनला तुम्ही बघताल की त्याची व्हॅलिडिटी कुठपर्यंत आहे, तर ते डॉक्युमेंट तुम्हाला एक काढणं खूप गरजेचं आहे. तर कास्ट आणि नॉन क्रिमिलियर काढल्याच्या नंतर जे विद्यार्थी बिलॉंग करतात वेगवेगळ्या कॅटेगरीजना, यांना त्यांचं व्हॅलिडिटी करणं, कास्ट व्हॅलिडिटी करणं हे खूप गरजेचं असतं. कास्ट व्हॅलिडिटीचा वेगळं डिपार्टमेंट असतं, वेगळा एक कक्ष असतो, तो समाज कल्याण ऑफिसमध्ये असतो. तर तिथे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी करू शकता. आणि ती कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही आत्ताच काढायला द्या, त्याला खूप वेळ लागतो. कधी कधी काहीच क्युरीज असलं तर ते डॉक्युमेंट तुम्हाला
द्यावे लागतात. त्याच्यामुळं कास्ट व्हॅलिडिटी करणं एक खूप कंपल्सरी आहे. ते कास्ट व्हॅलिडिटी एक तुम्ही काढून ठेवा विद्यार्थी व पालक मित्र. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या वर्षी जो नियम आलेला आहे की ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन यू डोंट हॅव रिक्वायर्ड टू सबमिट दी युअर इन्कम सर्टिफिकेट. बट तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट कशाला लागतं? जर तुम्हाला नॉन क्रिमिलियर काढायचं असेल तर तहसीलचं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागतं आणि ते सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवायचं तहसीलमधनं. भलेही ते ह्या वर्षीच्या नियमामध्ये की तुम्हाला कॉलेजला द्यायचं नाही तर तिथं तुम्ही नाही दिलं तरी चालतं, पण ते तुम्हाला नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी लागतं. तर हे जे डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट कुठनं कलेक्ट करायचे? तर हे पूर्ण तुम्हाला सरकारी दप्तरामधनं म्हणजे तहसील असेल किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर असेल इथनंही तुम्हाला डॉक्युमेंट कलेक्ट करायचे असतील. तर हे जे काही महत्वाचे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफिसमधनं करायचे, तर हे बिफोर एक्झाम पालकांनी विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स न करता हे डॉक्युमेंट कलेक्ट करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण चर्चा करू की दुसरे डॉक्युमेंट म्हणजे कुठले? तर अकॅडमिक्स बद्दल विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट बद्दल बोलू. तर अकॅडमिक्स मध्ये काय लागतं? विद्यार्थ्यांचे जे काही 10वीचा रिझल्ट असेल, विद्यार्थी कुठल्या याच्यातनं पास झालेला आहे बोर्डातनं, तर सीबीएसई असेल, आयसीसी बोर्ड असेल किंवा स्टेट बोर्ड असेल. जर स्टेट बोर्ड असेल तर विद्यार्थ्याचं मार्क मेमो आणि सनद म्हणजे स्टेटमेंट ऑफ मार्क आणि स्टेटमेंट मार्क्स आणि सनद ह्या दोन गोष्टी सेपरेट असतात, ते असणं खूप गरजेचं आहे. जो विद्यार्थी सीबीएसई बोर्डातनं पास असेल तर त्यांचा मार्कशीट आणि सनद एकत्रच असते, पण पॅरलली त्यांनी त्यांच्या याच्यातनं त्यांचं मायग्रेशन सर्टिफिकेट सोबत असणं गरजेचं नाही, पण ते तुमच्याकडे ठेवावं. जे विद्यार्थी रिपीट असतील त्यांनी 12वीची मार्कशीट आणि सनद ह्या दोन गोष्टी, तसेच 12वीची पासिंगची त्यांनी टीसी आत्ताच काढून ठेवी, नंतर पळपळ करण्यापेक्षा आता त्यांनी डॉक्युमेंट काढून ठेवेत. जे विद्यार्थी फ्रेशर आहेत त्यांनी रिझल्ट लागल्याच्या नंतर 10वीचा 12वीचा मार्कशीट आणि टीसी काढून ठेवा, त्यांना लगेच सनद भेटत नसते. पण विद्यार्थी आणि पालक मित्र, जे विद्यार्थी गेल्या वर्षी किंवा ह्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी जे पास झालेले असतील त्यांनी कॉलेजमध्ये आपलं मायग्रेशन सर्टिफिकेट हे कॉलेजकडनं इश्यू करून घ्यावं. तसंच ह्या वर्षी जे विद्यार्थी बोर्डात असतील, सीबीएसईतनं 12वी पास असतील, आयसीसी बोर्डात असतील, तर यांनी सर्वांनी आपलं मायग्रेशन सर्टिफिकेट रिझल्टच्या दिवशीच आपल्या कॉलेजमधनं इश्यू करणं खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी व पालक मित्र, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला 12वीला जे विद्यार्थी पास होणार आहेत त्यांना 3 गोष्टी कॉलेजमधनं घेणं कंपल्सरी आहे. एक तर म्हणजे तुमचा टीसी, दुसरं म्हणजे तुमचा मार्कशीट आणि तिसरं म्हणजे मायग्रेशन सर्टिफिकेट. ह्या 3 गोष्टी तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे. ते मायग्रेशन सर्टिफिकेट कधी आणि केव्हा उपयोग करायचं याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ फक्त मायग्रेशन सर्टिफिकेटच्या याच्याबद्दल आपण बनवणार आहोत. त्याच्या डिटेल तुम्हाला मी त्यावेळी नक्कीच सांगेल. त्यानंतर आता ज्या विद्यार्थ्यांना 15% किंवा एम्स जिपमरसाठी किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटी प्रोसेसमध्ये जायचं असेल किंवा एमसीसी प्रोसेसमध्ये जायचं असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी एक तहसीलमधनं किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर मधनं 2 सर्टिफिकेट काढणं खूप गरजेचं आहे. एक म्हणजे जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस ला बिलॉंग करतात त्यांनी सेंट्रलचं ईडब्ल्यूएस काढणं खूप गरजेचं आहे. जे विद्यार्थी सेंट्रल ओबीसी मध्ये आहेत, जसं की आपल्या स्टेटमध्ये पाहायला गेलं तर ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी ह्या ज्या कॅटेगरी आहेत ह्या सेंट्रलमध्ये ओबीसी मध्ये येतात, तर त्यांनी सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट काढणं खूप गरजेचं आहे. पण याची व्हॅलिडिटी तुम्हाला कधी लागणार आहे? तर याची व्हॅलिडिटी 31 मार्च 2026 पर्यंत असली पाहिजे, तरच तुम्हाला ते सर्टिफिकेट तुमच्या ऍडमिशनच्या वेळेस कामाला येणार आहे. त्याच्यानंतर आता विद्यार्थी पालक मित्र, की आपण जे हे 6 डॉक्युमेंट पाहिले की जे की तहसीलमधनं तुम्हाला इश्यू करायचे ते काढून ठेवा. अकॅडमिक्सचे पाहिले. याच्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट कुठले लागतात? ज्या विद्यार्थ्यांचा अकॅडमिक्स गॅप आहे, की जे विद्यार्थी रिपीटला गेलेले आहेत नीटच्या, अशा विद्यार्थ्यांनी त्यांचं गॅप सर्टिफिकेट काढणं खूप गरजेचं आहे. हे तुम्ही आत्ता काढलं तरी काही हरकत नाही किंवा एक्झामला झाल्याच्या नंतर काढलं तरी हरकत नाही, कारण की गॅप सर्टिफिकेट हे तुम्हाला कधी लागतं? ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन. इफ यू सिलेक्टेड इन एनी कॉलेज अँड यू गट युअर अलॉटमेंट लेटर ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन यू सबमिटेड डॉक्युमेंट दॅट टाइम यू रिक्वायर्ड दी गॅप सर्टिफिकेट ऑल्सो. याच्यानंतर दुसरं डॉक्युमेंट सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिझल्ट लागल्याच्या नंतर ज्यावेळेस प्रोसेस असते तर त्यावेळेस कुठलं डॉक्युमेंट असतं? तर ते म्हणजे मेडिकल फिटनेस. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा एक फॉर्मॅट असतो. त्या फॉर्मॅटमध्ये कुठल्याही तुम्ही एमबीबीएस डॉक्टर पास जो आहे त्या डॉक्टरच्या त्यांच्या लेटर हेडवरती हे सगळं टाईप करून तुम्ही तुमचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट काढू शकता. हे सर्टिफिकेट तुम्हाला तुमचा रिझल्ट लागल्याच्या नंतर जी काही प्रोसेस होणार आहे तर त्यावेळेस त्यांच्या पोर्टलवरती अपलोड करण्यासाठी लागतं. हे कुठल्या याला पोर्टल लागतं? तर हे फक्त 85% जे आपण एमएसटी सीईटीच्या अंतर्गत जे आपण म्हणतो ना कॅप राऊंड चालू होणार आहे त्यावेळेस तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही हे काढून ठेवा.
त्यावेळेस जरी काढलं तरी काही हरकत नाही, किंवा आता काढून ठेवलं तरी तुम्हाला ते काही हरकत नाही, कारण की मेडिकल सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी ही 3 ते 4 महिन्यापर्यंत ग्राह्य धरली जाते. पण आपली प्रोसेस खूप मोठी असते, त्याच्यामुळे काही नाही. तुम्ही ह्या वर्षात जरी काढलं तरी काही हरकत नाही, तुम्ही आता काढलं तरी काही हरकत नाही. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागणार आहे तर ते म्हणजे कुठले लागणार आहे, तर विद्यार्थ्यांचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे. ते काही असं म्हणजे आता हार्ड अँड फास्ट काढणं असं काही गरजेचं नाही. तुम्ही निकालाच्या नंतर जरी काढलं तरी हरकत नाही. विद्यार्थ्याचा एक मेल आयडी असला किंवा पालकाचा असला तरी काही हरकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्याचं वोटर आयडी जर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. नसेल तर कॉलेज तुम्हाला एक फॉर्मॅट देतं, त्या फॉर्मॅटवरती तुम्ही तो फॉर्म भरून द्यायचा, जो की तुमच्या विद्यार्थ्याच्या वोटर आयडी संदर्भात असतो. त्याच्यानुसार त्याचं एज पकडलं जातं, त्याच्यामुळे तुम्हाला तो फॉर्म भरून देणं कंपल्सरी आहे. बाकी याच्यानंतर जे एक्झामच्या नंतर जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला कुठले कुठले पाहिजेत, तर याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट सेव्ह करणं म्हणजे काय, तुम्ही जो नीटचा फॉर्म भरलेला आहे त्याचं जे कन्फर्मेशन पेज आहे त्याची पीडीएफ तुमच्या मेलवरती आली असेल, किंवा तुम्ही जिथं भरलेला असेल एखाद्या सायबर कॅफेवर किंवा तुमच्या काउन्सिलरकडे त्यांनी जी प्रिंट दिलेली असेल ती प्रिंट तुम्ही काढून ठेवा. ती एक प्रिंट कंपल्सरी लागते ऍट द टाइम ऍडमिशन. याच्यानंतर आता ह्या महिन्याच्या म्हणजे एप्रिल महिन्याच्या एंडला ज्या वेळेस विद्यार्थ्याचं ऍडमिट कार्ड इश्यू होईल त्या ऍडमिट कार्डची एक प्रिंट काढून ठेवा. ऍडमिट कार्ड एक्झाम होते, एक्झाम झाल्याच्या नंतर रिझल्ट ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुमचा तो नीटचा रिझल्ट, असे हे 3 डॉक्युमेंट जे आहेत तर हे आपल्याला कुठे भेटणार आहेत, तर एमसीसीच्या पोर्टलवरनं भेटणार आहेत. हे ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला कंपल्सरी लागतात म्हणजे लागतात. त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट तुम्ही आता म्हणजे तुमच्याकडे आता तर कन्फर्मेशन पेज आहे, ह्या महिन्याच्या एंडला तुम्हाला ऍडमिट कार्ड येईल, ते काढून ठेवा. आणि रिझल्टच्या नंतर तुम्ही जे काही येणार आहेत ना तुमचा रिझल्ट तो एक, असे तुम्ही 3 पेज काढून ठेवायचे, 3 पीडीएफ प्रिंट काढून ठेवायच्या. आता विद्यार्थी व पालक मित्र, मी तुम्हाला आता जे काही डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ह्या डॉक्युमेंट तुमचे जेवढे ओरिजिनल आहेत त्याची एक तुम्ही फाईल तयार करा. त्यांचा झेरॉक्सचा 5चा असा सेट करून ठेवा, म्हणजे प्रत्येक पीडीएफची किंवा प्रत्येक डॉक्युमेंटचे 5-5 झेरॉक्स असे तुम्ही सेट करून ठेवा. बरं, इतकं तुम्हाला लवकर सांगणं किंवा अगोदर सांगण्याचं कारण म्हणजे काय आहे, पालक मित्र हो, एक्झामच्या नंतर तुमची पळपळ होऊ नये, किंवा एखादं डॉक्युमेंट आपल्याकडे आता नाहीये तर ते ऐन टायमाला पळपळ करण्यापेक्षा आता तुम्ही हे डॉक्युमेंट काढून ठेवा. तुम्हाला प्रॉपरली त्याची माहिती तुमच्याकडे राहते की आपले कुठले डॉक्युमेंट आहेत कुठले नाहीत. ज्यावेळेस तुम्ही प्रोसेस चालू होईल आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट आहेत तुम्ही प्रॉपरली सेट करून ठेवलेले आहेत, ओरिजिनल एका साईडला, झेरॉक्स एका साईडला, त्याच्या पीडीएफ करून ठेवल्यात, तुमची प्रोसेस ही हॅझल फ्री होईल, तुम्हाला टेन्शन फ्री होईल. विद्यार्थी आणि तुम्ही एकदम निवांत तुमच्या प्रोसेसला तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर विचार करता येईल की अरे बाबा आपले तर मार्क एवढे रँक येत, आपण आपल्याला कुठल्या कुठल्या कॉलेजच्या याच्यात आपण पार्टिसिपेट करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं हॅझल फ्री होऊन जातील. आता राहिले हे डॉक्युमेंटचे कुणाच्या लक्षात राहतील नाही राहतील, तर हे आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनलच्या ग्रुपमध्ये आपण ही याची एक पीडीएफ टाकणार आहोत. तसंच डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकमध्ये पण आपण याची एक पीडीएफ लिंक टाकणार आहोत, जे त्याच्यावरती तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंट तुम्हाला पाहता येईल. आणि काही क्युरी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर जे आहेत आमच्या हायटेक एज्युकेशनच्या ऑफिसचे, याच्यावरती तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता की सर कुठलं डॉक्युमेंट कधी करायचं आणि काय करायचं ह्या संदर्भात. तर विद्यार्थी व पालक मित्र, हा महत्वाचा पहिला टप्पा होता की ऍडमिशनच्या दृष्टीने आपण काय काय प्रोसेस करायची. हा आपला पहिला टप्पा होता, तो म्हणजे कुठले कागदपत्र कधीपर्यंत आपण इश्यू करायचे. आणि हे दोन्ही प्रोसेसला आपण 85 आणि 15% जे काय आहेत हे दोन्ही आपण सांगितलेले आहेत. मी अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच माहिती पूर्ण वाटली असेल. जर तुम्हाला आमचं ही माहिती पूर्ण चॅनल माहिती तुम्हाला आवडली असेल तर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ज्यांना कोणाला गरज आहे त्यांनाही तुम्ही ही माहिती पाठवा. आणि विद्यार्थी व पालक मित्र, आनंदाची गोष्ट म्हणजे मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं 5 एप्रिल रोजी आपलं कट ऑफ बुक आपल्या ऑफिसला अवेलेबल होणार आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजचा आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ दिलेला आहे, त्याची फीस दिलेली आहे, त्याची इनटेक दिलेली आहे. तुम्हाला कोणाला जर याची ऍडमिशन कट ऑफ बुकचं जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर दिलेले आहेत, त्याच्यावरती फोन करून तुम्ही मागू शकता. आणि ग्रुपला जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, ती पण तुम्ही जॉईन करून आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलच्या किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या याला तुम्ही जॉईन राहू शकता, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टप्प्याला तुम्हाला याच्या ऍडमिशन प्रोसेसची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर भेटूया आजच्या व्हिडिओला इथंच थांबू विद्यार्थी व पालक मित्र. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये अजून एका वेगळ्या कंटेंटमध्ये, अजून एक विषयाला घेऊन की बऱ्याचशा पालकांचे फोन आले की त्यांनी ह्या विषयामध्ये बऱ्याचशा पालकांनी डॉक्युमेंटचं सांगितल्यामुळे आपण मध्ये डॉक्युमेंटचा विषय आपण घेतला होता.
तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये वेगळ्या कंटेंटमध्ये. तोपर्यंत तुर्तास आज रजा द्या. धन्यवाद.